हॅलो एव्हरीवन. गेट एक्झामिनेशनचा पॅटर्न आपण बघितला. यासोबतच गेट एक्झाममध्ये कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे हेही बघायला हवं. गेट एक्झामिनेशन ही जनरली 2 पार्टमध्ये डिव्हायडेड आहे. एक म्हणजे टेक्निकल आणि दुसरा नॉन टेक्निकल. टेक्निकल पोर्शनमध्ये तुमच्या सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंगपासनं लास्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगपर्यंत जे तुमच्या इंजिनिअरिंग ब्रांचचे स्पेसिफिक सब्जेक्ट असतात त्यावरतीच टेक्निकल पार्टमध्ये क्वेश्चन्स येतात आणि हे वेटेज 70 to 73% पर्यंत दरवर्षी व्हेरी करतं. नॉन टेक्निकल पार्ट जो की 28 to 30% मध्ये असतो, यामध्ये 2 सब्जेक्ट आहेत. एक इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स ज्याचं वेटेज 10 ते 14% पर्यंत ब्रांचनुसार व्हेरी करतं आणि दुसरा म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये 10च क्वेश्चन येतात आणि त्याला एकूण 15 मार्क्स असतात. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स जे आहे हे तुमच्या इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला असतं आणि सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला असतं. या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समधूनच तुम्हाला गेटला क्वेश्चन्स येतात. म्हणजे एकंदरीत बघायला जर गेलो तर तुमच्या फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगपासनं लास्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगपर्यंतचे सगळे सब्जेक्ट्स जर तुम्ही थोरोली अभ्यास केला तर तुमचं गेटचं प्रिपरेशन हे ऑटोमॅटिक होतं. आणि याचा ॲडव्हान्टेज असा मिळतो की जे काही टेक्निकल राऊंड्स होतात कंपनीच्या, प्रायव्हेट कंपनीचे जे टेक्निकल राऊंड्स होतात त्यामध्ये देखील तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगचा सिलेबस विचारला जातो. त्यामुळे गेटचं प्रिपरेशन केल्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही टेक्निकली साऊंड होता. यासोबत तुम्हाला माहीतच असेल प्रायव्हेट कंपनीजमध्ये जनरल ॲप्टिट्यूडचे देखील राऊंड असतात. त्यामुळे जनरल ॲप्टिट्यूडचा अभ्यास केला की तोही सिलेबस कव्हर होतो. म्हणून तुम्ही जर फर्स्ट इयरपासनं सेकंड इयरपासनं गेट एक्झामचं प्रिपरेशन केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं सगळ्याच एक्झामचं